पवार यांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. अर्थ खात्याहून सध्या विविध चर्चा रंगताना दिसतात. महायुतीमध्ये अर्थ खात्याहून घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थ खात्यासाठी आग्रही आहे. अर्थ खातं हे आमच्याकडेच राहावं याकरिता पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेणार आहोत असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय. तर एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये असं एकनाथ शिंदे बोलणार नाहीत असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं. नाही, मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही. पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे. संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात. त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली, तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. शरद पवार गटाचे नेते जेव्हा अर्थखातं जेव्हा होतं तेच अर्थखातं आता राष्ट्रवादीने मिळावं अशी तुमच्या पक्षाची देखील मागणी आहे. आहे ना, आमची मागणी आहे. म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत. आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी यांच्या नेतृत्वाखाली एक कोर ग्रुपचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित आहे. आम्हाला भेट दिल्याच्या नंतर आम्ही या विषयावरती आणि इतर अनेक बाबींवरती आम्हाला चर्चा करायची आहे. त्याला नक्कीच या विषयावरती आम्ही चर्चा करू. साहेबांच्या पक्षातील सहकाऱ्यांना सत्तेमधल्या सहभागाच्या बद्दल काय चर्चा आहेत, मला या संदर्भामधले काय माहिती नाही. शेवटी गेली 6 दशकं 60 वर्ष राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांची भूमिका एक अहम पद्धतीची राहिली. त्याने केंद्र सरकारमध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये अगदी मला आठवतं की 96च्या नंतर जवळपास दर 2 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होत आल्या. त्यावेळेला केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा पवारसाहेबांची भूमिका मोठ्या प्रमाणात राहिली. युपीला ताकद आणि शक्ती देण्यामध्ये सुद्धा किंवा युपीचं गठबंधन ज्यावेळेला झालं 2004 मध्ये, त्यावेळेला सुद्धा पवारसाहेबांचा पुढाकार त्या ठिकाणी होता. त्यामुळे ते स्वतःच एक देशाचे वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा शेवटी साहेबांचा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे.